आतापर्यंत जे आपलं झालेलं आहे त्यामध्ये काय 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 येतंय? इन्स्टॉलेशन, टेराफॉर्मची पूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन, इन्स्टॉलेशन आणि त्यामध्ये लाईफ सायकल कशी चालतीये टेराफॉर्मची, वर्कफ्लो तो आपण बघितला आहे. तर आता त्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट कसं करायचं ते बघू. ठीक आहे. तर प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला सांगितलं होतं की मी काय करायला पाहिजे, आपण एक व्हिज्युअल स्टुडिओ कोड हा तुमच्या सिस्टममध्ये असायला पाहिजे. मोस्ट ऑफ द लोकांकडे अवेलेबल असेल असं मी कन्सिडर करतो. ठीक आहे. तर यामध्ये काय करायचं आहे, एक तर तुमच्या लॅपटॉपमध्ये टेराफॉर्म असेल तर तुम्ही चेक करू शकता, बट येस लॅपटॉपची गरज नाही आहे आपल्याला, फक्त कोडची आवश्यकता आहे. ओके. हां ठीक आहे. सो सिम्पली आता इथे आपल्याला एक फाईल कशा पद्धतीने लिहायची आहे ते आपण बघू. राईट. तर सर्वांना आवाज येतोय माझा? क्लिअर आहे सर्वांना? ओके. हा. तर टेराफॉर्म थ्रू आपल्याला वर्क कुठे करायचं आहे? AWS वर है ना, AWS क्लाउड येस, AWS क्लाउड. तर या टेराफॉर्मला अजून काही माहिती आहे का? टेराफॉर्म सॉरी की आपल्याला AWS सोबत काम करायचं असं काही माहिती आहे का या टेराफॉर्मला? नाही. तर यासाठी इथे एक ब्लॉग प्रोव्हाइड केला जातो. हा, वन मोर थिंग, हे जे आपण डिस्क्रिप्शन लिहितोय किंवा ही कॉन्फिगरेशन फाईल लिहितोय हे कोणत्या लँग्वेज मध्ये आहे? HCL लँग्वेज, हॅशिकॉफ कॉन्फिगरेशन लँग्वेज. हे डिक्लेरेटिव्ह लँग्वेज आहे फक्त टेराफॉर्म साठी. ओके, ते लक्षात ठेवायचं. आणि यामध्ये आपण काय करतो तर ब्लॉक्स लिहितो, छोटे छोटे ब्लॉक्स. ओके, हॅशिकॉफ कॉन्फिगरेशन लँग्वेज. तर हे ब्लॉक्स कशा पद्धतीने लिहायचे, तर सर्वात आधी याला माहिती असायला पाहिजे की आपण काय करणार आहोत, AWS सोबत वर्क करणार आहोत. तर AWS सोबत वर्क करण्यासाठी याला लागणार काय, कनेक्टिव्हिटी प्लगइन्स काही ना काही लागेल ना. AWS वर असंच जाणार का तो काम करायला? नाही. तर त्यासाठी इथे तुम्हाला ब्लॉक्स लिहायचे असणार आणि ते ब्लॉक्स म्हणजेच यामध्ये तुम्हाला AWS ची रिपॉझिटरी दिसेल, रजिस्ट्री, याचा आपल्याला यूज करायचा आहे. आणि सिम्पली इकडे दिसेल तुम्हाला काय, प्रोव्हायडर दिसतंय, आलं लक्षात? तर हा जो ब्लॉग आहे, छोटासा ब्लॉग, जर तुम्हाला AWS वर काम करायचं असेल तर आपल्याला प्रोव्हायडर ब्लॉग हा लिहावा लागेल. इनिशियल लेवलवर तुम्ही स्टार्ट करताय तर तुम्हाला डॉक्युमेंटेशन थ्रू जाता येईल. बट जर तुम्ही कॉन्फिडंट आहात, तुम्हाला माहिती आहे की AWS मध्ये अशाच पद्धतीने लिहायचं आहे, तर हे लिहिणार तुम्ही. जेव्हा तुमचं हँड्स ऑन होतं तेव्हा तुम्हाला माहिती पडतं की कुठे कोणता ब्लॉग लिहायचा आहे. क्लिअर? येस सर, रिजन आपल्या अकॉर्डिंग चेंज करू शकतो का आपण? रिजन आपल्या अकॉर्डिंग चेंज करू शकतो, कुठलेही ठेवा, काही प्रॉब्लेम होणार नाही. US वेस्ट 1, US ईस्ट 1. सध्या आपण नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये काम करतोय, तर याचा कोड काय असतो तर ईस्ट 1 असतो, US ईस्ट 1. तर तो त्या पद्धतीने चेंज करा, इथे काही प्रॉब्लेम होणार नाही. ईस्ट 1. ठीक आहे. तर AWS मध्ये आपण आता काम करायला गेलोय, बट AWS मध्ये कोणत्या रिजन मध्ये काम करणार तर दिस रिजन. आलं लक्षात? तर हे झालं. आता टेराफॉर्मला माहिती होत आहे की आपण कुठे काम करणार, AWS वर या रिजन मध्ये काम करणार. बट या रिजन मध्ये आता तुम्हाला काय करायचं आहे सांगावं लागेल ना. आले तुम्ही AWS मध्ये, या रिजन मध्ये आले, इथे आलेत, त्याच्या डॅशबोर्ड वर येणार, या रिजनच्या डॅशबोर्ड मध्ये. मग काय करायचं आहे, EC2 इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे. तर EC2 इन्स्टन्स काय आहे ऍक्च्युली, व्हर्च्युअल सर्व्हर आहे. बट AWS मध्ये काय आहे ते, सर्व्हिस आहे. सर्व्हिस आहे, एक रिसोर्स आहे. EC2 इन्स्टन्स मध्ये पण जाऊन आपण काय करणार आहोत, एक इन्स्टन्स क्रिएट करणार. तर इन्स्टन्स इज नथिंग बट अ रिसोर्स इनसाइड दी AWS EC2. अंडरस्टूड? तर इथे आपल्याला काय लिहायला लागणार आहे, आता रिसोर्स ब्लॉक लिहावं लागणार आहे. रिसोर्स. ठीक आहे. आणि अगेन डबल कोट द्यावं लागेल.
रिसोर्सची स्पेलिंग रिसोर्सेस आहे की काय, लेट्स चेक. रिसोर्स हा ठीक आहे. आता इथे बघा हा रिसोर्स ब्लॉक आलाय. आता या रिसोर्स ब्लॉकची ओपनिंग आणि क्लोजिंग अवेलेबल आहे, प्रोव्हायडर ब्लॉकची पण ओपनिंग आणि क्लोजिंग अवेलेबल आहे. तर काय झाला, हा एक ब्लॉक झाला, आता हा दुसरा ब्लॉक झाला. तर किती इझी आहे आपल्याला छोटे छोटे ब्लॉक्स लिहायचे. ब्लॉक छोटा असेल किंवा मोठा असेल, डिपेंड्स ऑन युअर कॉन्फिगरेशन रिक्वायरमेंट. क्लिअर. ओके. आता ह्या रिसोर्सेस मध्ये आपल्याला काय करायचं ते सांगायचं याला. ओके. तर इथे बघा AWS अंडरस्कोर इन्स्टन्स, AWS अंडरस्कोर इन्स्टन्स. आता मला हे सजेशन्स का बरं येतात, मला सजेशन्स का बरं येतात, एनीवन? Mostly used names. येस, हा VS स्टुडिओ कोड यामध्ये आपल्याकडे जे फीचर्स असतात त्या फीचर्स मध्ये एक फीचर्स म्हणजे कोणता, तर एक्सटेन्शन्स. ओके. तर इथे जेव्हा पण तुम्ही कुठल्या कोडवर काम करता किंवा कुठल्या टूलवर काम करता, त्यामधले सिंटॅक्स एरर्स किंवा फाईल कशी लिहायची किंवा काय म्हणतात त्याला, जसं आता मला इथे आलाय सजेशन्स की तुम्ही काय लिहिलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रोव्हाइड करतो कोण, एक्सटेन्शन्स. आणि ह्या व्हिज्युअल स्टुडिओ कोड मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहेत एक्सटेन्शन्स. जसं मी इथे टेराफॉर्म म्हटलं, तर टेराफॉर्म नावाचा एक एक्सटेन्शन मी ऑलरेडी इथे इथे या साईडला दिसेल, हॅशिंग ऑफ टेराफॉर्म दिसतंय. तर हा टेराफॉर्म मी इथे ऑलरेडी इन्स्टॉल करून ठेवलेला आहे. हा, याच्यावर क्लिक करतोय आपण आणि इथे इन्स्टॉलची बटन असेल, इन्स्टॉलची बटन आपण इन्स्टॉल करणार. आता माझ्याकडे अनइन्स्टॉल दिलाय कारण तो इन्स्टॉल्ड आहे. तर यामुळे मला काय बेनिफिट मिळतंय, माझ्या सॅम्पल फाईल मध्ये हे एक्सटेन्शन सजेशन्स वगैरे देतोय की तुम्ही काय लिहिलं पाहिजे ऍज पर दी डॉक्युमेंटेशन. आणि हे मी माझ्या मनाने लिहितोय का, नाही, हे ऍज पर दी डॉक्युमेंटेशनच जाणार, ऍज पर दी डॉक्युमेंटेशनच. AWS मध्ये क्लिक करू आपण, AWS वर जाऊ. वर्जन मॉड्यूल्स तर नाही पाहिजे आपल्याला, रिसोर्सेस पाहिजे. व्ह्यू ऑल मॉड्यूल्स, डॉक्युमेंटेशन्स वर जाऊ. तर या साईडला प्रोव्हायडर दिसतंय. प्रोव्हायडर कसं लिहायचं ते तो सांगणार. क्लिअर. आणि देन आता इथे तुम्हाला सिम्पली या लेफ्ट हँड साईडला बघायला मिळेल की भरपूर सारे ऑप्शन्स आहे AWS मधले. क्लाउड वॉच अलर्ट सगळ्या गोष्टी आहेत. इथे तुम्हाला आता EC2 सर्च करायला लागेल. EBS EC2 दिसतोय, बट what we are looking for Elastic Compute Cloud. So Elastic Compute Cloud, नाही हे वेगळं आहे. EC2 सिंपल EC2 असेल. की पेअर, हा AWS इन्स्टन्स ही दिसताय का, AWS इन्स्टन्स EC2 सर्व्हिस मधले मल्टिपल रिसोर्सेस दाखवलेत. आता EC2 सर्व्हिस मध्ये आपल्याला एक सिंपलचा इन्स्टन्स कसा क्रिएट करायचा आहे, तर हे जे आपलं डॉक्युमेंटेशन आहे हे तुम्हाला सांगताय की कशा पद्धतीने तुम्ही लिहिणार. डाटा सोर्स मध्ये आहो का आपण, डाटा सोर्स मध्ये नाही पाहिजे, रिसोर्सेस मध्ये पाहिजे. हा, रिसोर्सेस मध्ये AMI EC2 होस्ट कॅपॅसिटी इन्स्टन्स. आता हे डाटा सोर्स मध्येच काय येते. ओके. रिसोर्स AWS इन्स्टन्स युजिंग डेटा सोर्स आहे आणि दुसरं आपल्याला जे पाहिजे ते रिसोर्स ब्लॉक. हा, इथे व्यवस्थित दिलेला आहे, तर हा यूज करू आपण. बघा AWS
इन्स्टन्स हे मी माझ्या मनाने लिहिलेलं नाहीये, हे कोणी सेट करून ठेवलेलं आहे टेराफॉर्मने एडब्ल्यूएस सोबत जे कम्युनिकेशन करायसाठी लिहिलेले प्लगइन्स आणि जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत त्यानुसार हे त्याने बनवलेलं आहे. तर आपल्याला त्यानुसारच जायचं आहे. आणि येस एक्स्ट्रा काय आणखी याचे रूल काय काय आपण यूज करू शकतो, तर यांनी आर्ग्युमेंट्स खाली दिलेले असणार. हे दिसतंय आर्ग्युमेंट्स. तर तुम्हाला रिजन लिहायचं असेल तर रिजन या पद्धतीने लिहावं लागेल. एएमआय इमेज लिहायची आहे तर सिम्पली या पद्धतीने. ठीक आहे, हे आर्ग्युमेंट्स आहेत, याचे व्हॅल्यूज तुम्हाला द्यायची आहे. क्लिअर? ओके. आता हे कसं यूज करायचं, तर सिम्पली आपण रिसोर्स ब्लॉक यूज केलाय एडब्ल्यूएस अंडरस्कोर इन्स्टन्स. त्यानंतर आता हे काय आहे सर नेम इथे, तर हे नेम असते रेफरन्स नेम. काय असणार आहे? रेफरन्स नेम. कुणासाठी? टेराफॉर्मसाठी. टेराफॉर्म स्वतःसाठी एक रेफरन्स नेम क्रिएट करणार. तर लेट्स कन्सिडर माय इन्स्टन्स असं काहीतरी ठेवू. क्लिअर? आता एक इन्स्टन्स तुम्ही क्रिएट करतायत. आता विचार करा तुमच्या एडब्ल्यूएस बद्दल, मॅन्युअल पूर्ण प्रोसेस. आणि सांगा मला काय काय करता तुम्ही एक इन्स्टन्स क्रिएट करायला? काय करतो आपण? नेम घेतो. तर नेम साठी इथे आपण यूज करणार टॅग्स. काय यूज करणार? टॅग्स. ओके. आणि टॅग्स मध्ये आपण मल्टिपल टॅग्स देऊ शकतो, की आणि त्याची व्हॅल्यू. ठीक आहे. तर नेम इक्वल्स टू होता ना, नेम इक्वल्स टू लेट्स कन्सिडर करा सेम माय इन्स्टन्स या पद्धतीने. आणि हे असेल तुमच्या स्ट्रिंग मध्ये. झालं, एक टॅग दिला. हा समोर बोला काय करतो आपण? एएमआय असायला पाहिजे. तर एएमआय, आता एएमआय मध्ये काय पाहिजे? हा वन मोर थिंग, इथे जे काही पास होत ते ऍज अ स्ट्रिंग पास करणार आहोत. टॅग वरती लिहा, खाली लिहा, कुठे लिहा, काही प्रॉब्लेम होणार नाही. मोस्टली टॅग लास्ट मध्ये लिहिलं जातं, म्हणून मी त्याला खाली सरकवतोय. ठीक आहे. एएमआय पाहिजे. आता एएमआय कुठून मिळणार? अमेझॉन मशीन इमेज कुठून मिळणार? एडब्ल्यूएस वरून मिळणार. ऑफकोर्स तुम्हाला ते आयडी पाहिजे, एएमआय ची आयडी पाहिजे, त्यासाठी आपल्याला एडब्ल्यूएस वर जावंच लागेल. तर इकडे आलोय आपण, EC2 मध्ये जाणार, एएमआय ची इमेज घेणार. या नॉर्थ व्हर्जिनिया मध्ये कोणती इमेज आपल्याला पाहिजे ते बघू. ऑनलाईन मध्ये सर्वांना आवाज येतोय? हो सर, येतोय. हो सर. ओके गुड. सो आपण आता आलोय कुठे? EC2 मध्ये. आपल्याला पाहिजे काय? एक एएमआय. एक तर इथून लर्न इन्स्टन्स मध्ये जे सजेशन्स येतात तिथून घेऊ शकतो, किंवा इथे कॅटलॉग दिसतोय एएमआय कॅटलॉग, तिथून तुम्ही एखादी इमेज आयडी उचलू शकता. थोडं स्लो चालतंय तर थोडा पेशन्स ठेवा. लॉन्च इन्स्टन्स. अमेझॉन मशीन इमेज हेच पाहिजे ना आपल्याला. आता आपण इमेजची आयडी कुठलीही घेऊ शकतो, बट लेट्स चेक. अमेझॉन लिनक्स पण घेऊ शकता, किंवा उबंतू पण घेऊ शकता, मॅकओएस कुठली पण. आपला एक इन्स्टन्स क्रिएट होईल बस. हा त्याच्या आतमध्ये जर तुम्हाला कॉन्फिगरेशन करायचं आहे तर मग नोन वाला एक ऑपरेटिंग सिस्टम यूज करा. आता EMI आयडी मिळणार कुठे? तर इथे बघा EMI आयडी दिसून पडेल तुम्हाला. उबंतू सर्व्हर 24 असा दाखवत आहे आणि इथे EMI आयडी मिळतीये. तर तेच आपल्याला यूज करायची आहे. एकदा सेटल होऊ द्या. खाली दिसेल तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिसतंय. ओके. सो सिम्पली आपण काय करणार? या EMI आयडी ला कॉपी करणार. कॉपी, कारण हे ऑपरेटिंग सिस्टम पाहिजे आपल्याला आपल्या EC2 इन्स्टन्स क्रिएट होताना, आणि इकडे पेस्ट करणार.
इझी आहे. ओके, नेक्स्ट नेक्स्ट काय करता तुम्ही? की पेअर. आता इथे समोर समोर जाऊ, आपल्याला EC2 इन्स्टन्स टाईप दिसतंय आहे. तर इथे आपल्याला काय पाहिजे? इन्स्टन्स टाईप. हे मी माझ्या मनाने लिहिलंय का? नाही. कुठे दिसणार तुम्हाला सगळ्या गोष्टी? डॉक्युमेंटेशन मध्ये अवेलेबल आहे. तर इथे तुम्हाला इन्स्टन्स टाईप पण दिसेल. सी इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप. आता आपला इन्स्टन्स अंडरस्कोर टाईप कोणता चालू आहे सध्या? T2 डॉट मायक्रो आहे का? T2 मायक्रो. तुम्ही काय मला सांगितलं की T2 डॉट मायक्रो डेप्रिकेटेड झालं असेल. तर आता सध्या T3 आहे ना, T3 डॉट मायक्रो. तर मी लिहितो इथे. नेक्स्ट काय पाहिजे बोला? सिक्युरिटी काय? की पेअर. VPC. हा, तर इथे आता तुम्ही एक करू शकता, अवेलेबिलिटी झोन पण देऊ शकता. बट अवेलेबिलिटी झोन द्यायची गरज पडेल, आपला तो ऑप्शनल आहे. ठीक आहे, आपल्याला अवेलेबिलिटी झोन आता सध्या काही करायची गरज नाहीये. बट येस, अवेलेबिलिटी झोन तुम्ही इथे देऊ शकता. काय असायला पाहिजे? US ईस्ट -1A लेट्स कन्सिडर. तर मी इथे अवेलेबिलिटी झोन देऊ शकतो. आणखी काय देऊ शकतो? सिक्युरिटी ग्रुप पाहिजे आपल्याला, है ना? सिक्युरिटी ग्रुप. तर सिक्युरिटी ग्रुप देताना इथे VPC अंडरस्कोर सिक्युरिटी ग्रुप असं लिहावं लागेल. ठीक आहे, सिक्युरिटी ग्रुप IDs. क्लिअर? आता हे कुठून आलं हे सुद्धा मी इथून डॉक्युमेंटेशन मधून लिहितोय. आता मला थोडी आयडिया आहे म्हणून मी ते डायरेक्ट टाईप करतोय. अदरवाइज मी तुम्हाला इथून कॉपी करायला सांगितलं असतं. कळलं? ठीक आहे. तर इथे VPC तुम्हाला ते सर्च करावं लागेल. सिक्युरिटी ग्रुप कसं देणार आपण? तर सिक्युरिटी ग्रुप्स म्हणून पण एक आहे. आणि बघा इथे तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप्स म्हणून पण दिसेल. अदरवाइज जो ऑप्शन आपण मोस्टली यूज करतो तो असतो VPC अंडरस्कोर सिक्युरिटी ग्रुप. दिस वन. कळलं? आता इथे काय आहे? ग्रुप IDs आहे. म्हणजेच आपण एकपेक्षा जास्त सिक्युरिटी ग्रुप लावू शकतो. तर आता हा फाईल्स मध्ये मी जे ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट सांगतोय ना, ते आपण लक्षात ठेवा. आपण ह्या स्ट्रिंग म्हणून पास केलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक लिस्ट पास आउट करायची. काय करायचं आहे? लिस्ट पास आउट करायची. तर लिस्ट पास आउट करण्यासाठी आपल्याला लिहावं लागतं स्क्वेअर ब्रॅकेट. और आपण लिहिणार या पद्धतीने. समजलं? एक लिस्ट देणार, हायफन ने देऊ शकतो. अदरवाइज आपण सिंपली कशा पद्धतीने देणार? स्क्वेअर ब्रॅकेट. बट मोस्टली स्क्वेअर ब्रॅकेट यूज केला जातो लिस्ट देण्यासाठी. आता लिस्ट का बरं देतो इथे? सिक्युरिटी ग्रुप आपण एकपेक्षा जास्त लावू शकतो. एका इन्स्टन्सला एकपेक्षा जास्त सिक्युरिटी ग्रुप असू शकतात. सो दॅट्स वाय सिक्युरिटी ग्रुप साठी आपल्याला लिस्ट इथे यूज करायचं आहे. आता सिक्युरिटी ग्रुप पण ID पाहिजे, है ना? तर सिक्युरिटी ग्रुप ID कुठून मिळणार? येस, जर तुम्ही क्रिएट केलं असेल तर यूज करा. नाही तर तुम्हाला इथे क्रिएट करावं लागेल अगेन एक रिसोर्स. सिक्युरिटी ग्रुप साठी तुम्हाला सिक्युरिटी ग्रुप पण क्रिएट करावं लागेल. अंडरस्टूड आहे? तर सध्या इन्स्टन्स कसा होते लॉन्च ते बघू आपण. नंतर ना बाकी कन्सेप्ट चेक करू. तो सिक्युरिटी ग्रुप आपल्याकडे अवेलेबल असणार एखादा, तो आपण त्याची ID घेऊन टाकू. एक्झिस्टिंग याची ID इथे मिळेल का? मिळेल का? SG, this one is the ID, copy, paste. बट आता इथे आपल्याला स्ट्रिंग द्यायची आहे आणि लिस्ट द्यायची आहे. तर हा स्ट्रिंग मध्ये जाणार आणि इथे कॉमा करून तुम्ही दुसरा SG पण लिहू शकता. क्लिअर आहे? बट माझा एक आहे सध्या, तर मी कॉमा न देता सोडून देतो त्याला. आता हे झाल्यानंतर आणखी काय पाहिजे? आणखी काय पाहिजे? चेक करा. तुम्हाला तर आठवत नाहीये पण इथे दिसतंय का काही? कॉन्फिगर स्टोरेज.
इनिशियल लेवलला या गोष्टी आवश्यक आहे. बट येस वन मोर थिंग, आपण इथे की पेअर दिलाय का? नाही. आता की पेअर कसं लिहायचं सर? तर AWS मध्ये जो की पेअर अवेलेबल आहे तोच की पेअर आपला तिथे आपण असाइन करू शकतो. अंडरस्टूड? या रिजन मध्ये, या पोर्शन मध्ये हा जो की पेअर दिसतोय हाच आपण यूज करू शकतो. तर हे कसं मेन्शन करणार? तर अगेन इकडे चेक करा, तर इथे दिसेल तुम्हाला की पेअर. स्टार्टिंगलाच असायला पाहिजे की अंडरस्कोर नेम दिसतंय, AWS की पेअर्स. ठीक आहे. सो की नेम, आता की नेम कोणतं असायला पाहिजे? सिंपल, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे ID_RSA, जे की AWS मध्ये अवेलेबल आहे, आपण क्रिएट करून ठेवलेली आहे. ठीक आहे. तर ही की पेअर त्याला असाइन होणार. आणखी काय देऊ शकतो बोला? सर ऑटो पब्लिक IP अनेबल. ओके, ते VPCच्या वेळेस बघू. ठीक आहे. तर इथे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, यापैकी तुम्ही काही यूज करू शकता. सॉरी. तर इकडे बघा, अवेलेबिलिटी झोन तुम्ही देऊ शकता. अवेलेबिलिटी झोन येस तुम्ही देऊ शकता. यामध्ये याला कॉपी करा किंवा इथे डायरेक्टली लिहा. अवेलेबिलिटी झोन कोणतं पाहिजे तुम्हाला ते तुम्ही सांगा. अवेलेबिलिटी झोन आणि काय असेल ते अवेलेबिलिटी झोन US-EAST East-1ABCD जे काही अवेलेबल आहे ते. हा झाला तुमचा अवेलेबिलिटी झोन. आणखी काय लिहू शकता इथे? चेक चेक चेक. स्टोरेज. EBS ऑप्टिमाइज कोणतं व्हॉल्यूम पाहिजे तुम्हाला ते तुम्ही इथे देऊ शकता, लिहू शकता. आणखी भरपूर सारे टर्म्स आहेत, ॲज पर द रिक्वायरमेंट तुम्ही यूज करा. सर येस. सर ARN पण देऊ शकता का तुम्ही? ARN कधीही क्रिएट होतो त्याची आयडिया तुम्हाला आधी पाहिजे. ARN कधी मिळतं आपल्याला? सर Amazon ARN कधी मिळतं आपल्याला? जेव्हा एक रिसोर्स क्रिएट होणार त्याच्यानंतर ना ARN मिळणार ना. लक्ष कुठे असते महेश? तर येस, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही इथे यूज करू शकता. सध्या आपण एवढ्या टर्म्स मध्ये इझिली क्रिएट करू शकतो. व्हॉल्यूम्स पण मेन्शन करू शकतो. नाही, काय गरज नाही, तो डिफॉल्ट मध्ये 8 GB घेणार. ज्या गोष्टी आपण इथे मेन्शन करत नाही आहोत त्या गोष्टी तो डिफॉल्ट मध्ये ठेवणार. ठीक आहे. तर हा झाला तुमचा एक छोटासा ब्लॉक जो की तुम्ही EC2 इन्स्टन्स क्रिएट करण्यासाठी लिहिताय. आता मला एक सांगा, इथे ह्या गोष्टी तुम्ही या पद्धतीने लिहिलेल्या आहे आणि जर इन फ्युचर मध्ये तुम्हाला सेम टाईपचा इन्स्टन्स क्रिएट करायचा आहे तर हाच एक कोड उचलायचा आणि रन करायचा. परत काही करायची गरज पडणार का तुम्हाला? परत हाच कोड लिहायची गरज पडेल का तुम्हाला? नाही. ते पण तुम्हाला त्याच्यासाठी एक सेपरेट फाईल लिहावी लागते व्हेरिएबल म्हणून. आता व्हेरिएबल काय असते तर एक चेंजेबल व्हॅल्यू असते. तुम्हाला मेन फाईलला हात लावायची गरज पडणार नाही. ठीक आहे. तर इथे एक आणखी टर्म येतो काउंट म्हणून. आता हा एक इन्स्टन्स क्रिएट होईल ना, तो COUNT काउंट. काउंटची स्पेलिंग काय? काउंट. काउंट आता आपल्याला 2 इन्स्टन्स पाहिजे तर 2, 3 पाहिजे तर 3. तर या टाइपचे 3 इन्स्टन्सेस क्रिएट होतील. 3 सेम टाइपचे 3 इन्स्टन्स क्रिएट होतील. बट आपल्याला सध्या काही करायची गरज नाही, अदरवाईज आपला प्रॅक्टिस करायचा राहून जाईल. सो सिम्पली एक काम करू, आपण एकच करू. तुम्ही लिहा काउंट म्हणून आणि काउंट मध्ये ट्राय करा. तर एवढा पोर्शन समजला. आता या कमिट आपल्याला काय करावं लागेल, हे आपल्या रेपॉझिटरी मध्ये अवेलेबल आहे. सिम्पली आपण काय करणार, ट्राय करणार git add git commit आपल्या रेपॉझिटरी मध्ये टाकू आणि ह्या रेपॉझिटरीला कुठे ऍक्सेस करणार?
AWS च्या इन्स्टन्स मध्ये कसं करतो आपण? आता हा लॅपटॉपचा एन्व्हायरमेंट झाला युजर 1, AWS मध्ये EC2 आहे तो युजर 2 आहे, त्याच्याकडे रेपॉझिटरीज अवेलेबल नाही आहे, तो काय करेल? काय करेल ऑनलाईन मध्ये सांगा? काय मर्ज? git commit -m initial start. ओके, स्पेलिंग चुकली आहे बट ठीक आहे. इनिशियल instance creation. एंटर झालाय. आता याला इथे करावं लागणार आहे git push origin. काय आहे आपलं? मास्टर मध्ये करतोय मी, सॉरी मेन. हा तेच प्रॉब्लेम आहे. git pull origin main हे आपण केलेलं आहे कुठं? git branch, फीचर ब्रांच मध्ये पूर्ण कंटेंट आलेला असेल. git स्टेटस नाही, git काय चेकआउट. ls यामध्ये ती फाईल अवेलेबल नाही आहे, तर काही नाही, आपण मर्ज करून टाकू. सिंपल. तिकडे आपण फीचरवाला फीचरमध्येच टाकून देऊ आणि तिकडे जाऊन मर्ज करून टाकू. ठीक आहे, देन इकडे पुल करू. हा घेऊ शकतो. git मर्ज इथूनच करू. ठीक आहे, merg मर्ज, मर्ज featur मर्ज फीचर. ओके, सो सिंपल. आपली फाईल आता मेन मध्ये अवेलेबल आहे. तर इथे git पुश करता येईल का ते चेक करू, कारण ओरिजिन मेन. येस, तर ऑल डेटा नाव पुश्ड. मर्ज पण केलं आहे, पुश पण केलं आहे आणि आपल्या सिस्टममध्ये अवेलेबल झालेलं आहे. आपल्या रेपॉझिटरीमध्ये गिटहबमध्ये अवेलेबल आहे. आणि आता आपल्याला करायचं काय, तर सिम्पली EC2 इन्स्टन्सचा ॲक्सेस घ्यायचा आहे, जो आपला इन्स्टन्स अवेलेबल आहे, आणि त्यामध्ये आपण काय करणार, याला क्लोन करणार. तुम्हाला IAM माहिती आहे, रोल काय करतं? ओके, आता मला एक सांगा, हा जो टेराफॉर्म आहे, या टेराफॉर्म इन्स्टन्स वरून आपण पूर्ण AWS वर कम्युनिकेट करायची कोशिश करणार. मग इथे काय अप्लाय करावं लागेल? या इन्स्टन्सला आपल्याला एक रोल असाइन करावा लागेल, जेणेकरून हा काय करेल, पूर्ण AWS इन्स्टन्स सोबत कम्युनिकेट करेल. बरोबर ना? येस. तर या इन्स्टन्स साठी तुम्हाला एक रोल पण द्यावा लागेल. कसा देणार? सिक्युरिटी मध्ये जाणार, मॉडिफाय IAM रोल मध्ये जाणार, आणि या IAM रोल मध्ये आपल्याला एक रोल क्रिएट करावा लागेल. असेल तर ठीक आहे, नाहीतर क्रिएट न्यू रोल. आय डोंट थिंक सो की कोणता रोल बनलेला असणार टेराफॉर्म, सॉरी EC2 फुल एक्सेस वाला. तो सिंपली क्रिएट न्यू रोल.
सर ऑलरेडी ॲमेझॉनवाला असतो एक EC2 फुल मॅनेज म्हणून. हा, बट क्रिएट करून आपल्याला यूज करावं लागेल ना. त्या पॉलिसीज असतात, रोल नसतो. तर एक रोल क्रिएट करा. क्रिएट. ओके, पेज लोड होते अजून. त्या पॉलिसीज ऑलरेडी असतात डिफॉल्टमध्ये. AWS सर्व्हिसेस इथे काय करावं लागेल आपल्याला, EC2 घ्यावं लागणार आहे, कारण EC2 वर तो अप्लाय होणार. सिम्पली नेक्स्ट. आता इथे ह्या ज्या आहेत ह्या पॉलिसीज आहेत, ठीक आहे, आणि ह्या डिफॉल्ट AWS मॅनेज पॉलिसीज आहेत, आपण क्रिएट केलेल्या नाही आहे. तर इथे आपल्याला काय पाहिजे, एकतर ऍडमिनिस्ट्रेटर एक्सेस घ्या किंवा EC2 फुल एक्सेस घेऊ शकतो आपण. ठीक आहे. सो मिनिमम लीस्ट स्पेसिफिक EC2 फुल एक्सेस आता आपण देऊ शकतो. ठीक आहे. EC2 फुल एक्सेस. नेक्स्ट. रोलचं नाव टेराफॉर्म एक्सेस. दॅट्स इट. क्रिएट रोल. रोल क्रिएट केलाय. ओके. सो गिटहब मध्ये आलोय आपण. बॅच 15 इन्स्टन्सचा एक्सेस पण घेऊ आपण. This one is the instance. Copy the ID. Go to where? Cloud Shell. Open in link in a new window. सर आपल्याला तो रोल युजरला पण द्यायला लागेल ना. युजर कोणता? जो आपण एक लोकल युजर क्रिएट केलेला आहे त्याला. कुठे लोकल युजर क्रिएट केलाय? AWS मध्ये जो आपला युजर क्रिएटेड आहे त्याच्या थ्रू आपण कॉन्फिगर कोणता करणार युजर AWS क्रिएट त्याला. केलाय आपण? AWS मध्ये काही केलंय का अजून? आपण फक्त आणि फक्त EC2 इन्स्टन्स वर आलोय. त्यामध्ये IAM मध्ये आपण कधी गेलोच नाही. युजर क्रिएट केलाच नाही. तर आपल्याला युजरचा प्रश्नच येणार नाही ना. कसं घेतो SSH? मला आठवत नाहीये, तुम्ही सांगा. SSH ची कमांड काय? हा, समोर 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 EC2 युजर. मशीन नेम बोलतो IP ॲड्रेस हे काय असतं? येस. हे काय असतं? होस्ट की चेकिंग असते. आता जो आपला हा आयडी पूर्ण नवीन आहे, IP ॲड्रेस पुराणा कोणता होता? दिस वन. तर हे कुठे आहे? नोन होस्ट मध्ये. ठीक आहे. तर हा नोन होस्ट मध्ये कधी असतो? जेव्हा आपण ऍड करतो तेव्हाच. एंटर. तर हे होस्ट की चेकिंग असतं, लक्ष ठेवायचं. ते आपल्याला समोर पण कामाचं आहे. जोपर्यंत एस करणार नाही तोपर्यंत SSH मिळणार नाही. तर हे अवॉइड कसं करायचं समोर टूल मध्ये आपण शिकणार आहोत. तर उबंतु sudo -i आपल्याला इथे काय करायचं आहे, तर git क्लोन करायचं आहे. कोणती रेपॉझिटरी क्लोन करणार? आपलं बॅच 15 रेपॉझिटरी, बिकॉज इथे आपल्याकडे अवेलेबल आहे sample.tf फाइल. सो कॉपी दिस अँड क्लोन हिअर. एंटर. आलाय. अवेलेबल आहे. आता आपली फाईल अवेलेबल आहे बॅच sample.tf. आता आपण बघू टेराफॉर्मची कंप्लीट लाईफ सायकल. इथे टेराफॉर्म इन्स्टॉल आहे का? टेरा इन्स्टॉल्ड आहे का? का काल नाही केलं का आपण?
केलाय ना, मग परत इन्स्टॉल करायची काय गरज पडणार आहे? मी इन्स्टन्स टर्मिनेट केलेला नाहीच आहे, स्टॉप केला होता. ठीक आहे, तर टेराफॉर्म आपल्याकडे अवेलेबल आहे, आपली टेराफॉर्मची फाईल आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आता आपण सिम्पली टेराफॉर्म कशा पद्धतीने त्या फाईलला एक्झिक्यूट करणार, काम कसं करणार ते बघू. आता इथे सर्वात पहिली कमांड मी तुम्हाला कोणती सांगितली होती? टेराफॉर्म इनिट कमांड, इनिशिएट कमांड. टेराफॉर्मच्या लाईफ सायकलला लक्षात घ्यायचं. ओके, टेराफॉर्म लाईफ सायकल. आणि इथे तुम्हाला दिसेल टेराफॉर्म करतो काय, तर ज्या पण त्याच्याकडे फाईल आपण बनवलेल्या आहेत, .tf मध्ये ज्या पण फाईल्स बनवलेल्या आहेत त्या सगळ्या फाईल्सला तो काय करतो, चेक करतो. प्रोव्हायडर कोण आहे, AWS आहे की अझुरे आहे हे चेक करणार. आणि जर अझुरे आहे, AWS आहे, तर त्या AWS ला लागण्यासाठी कनेक्ट करण्यासाठी जे आपण प्लगइन्स आहे ती एक कम्प्लीट रजिस्ट्री, जे तुम्हाला इथे मी दाखवली आहे, रजिस्ट्री दाखवली होती सर्वात आधी. हे जे काही इथे आहे या डॉक्युमेंटेशन मध्ये तुम्हाला दिसतं, हे पूर्ण डॉक्युमेंटेशन, हे सगळंच सगळं तो काय करतो, पूर्ण घेऊन येतो. हे तर डॉक्युमेंटेशन आहे, पण त्याची एक रजिस्ट्री, दिस वन, हे दिसतं इथे AWS 5. आता सध्याचा त्याचं व्हर्जन कोणतं आहे, 6.27. ओके, तर हे तो काय करतो, त्या मशीन मध्ये घेऊन येतो जिथून त्याला AWS सोबत कनेक्ट करायचं. कधी गिट टेराफॉर्म इनिट करतो तेव्हा. ओके, सो लेट्स चेक टेराफॉर्म इनिट फर्स्ट. सर्वात आधी तो फाईल रीड करणार है ना. फाईल रीड केल्यानंतर इनिट, आणि हे तिथेच होणार जिथे तुमची फाईल अवेलेबल आहे. जर फाईल दुसऱ्या लोकेशनवर आहे तर फाईलचं लोकेशन द्यायचं. बघा काय करतो तो, इनिशियलायझिंग द बॅकएंड, इनिशियलायझिंग प्रोव्हायडर प्लगइन्स. काय म्हणतोय तो, इनिशियलायझिंग प्रोव्हायडर. आता इथे इन्फॉर्मेशन तुम्ही रीड केली ना, तुम्हाला लगेच समजेल. इनिशियलायझिंग प्रोव्हायडर प्लगइन काय म्हणतोय, फाइंडिंग लेटेस्ट व्हर्जन ऑफ HashiCorp AWS. आता ह्याला कसं माहिती पडलं AWS सोबत कनेक्ट करायचंय, कारण आपण प्रोव्हायडर ब्लॉग लिहिलेला आहे, त्याने ते रीड केलेलं आहे. ठीक आहे, इन्स्टॉलिंग HashiCorp AWS 627 आपण आत्ताच बघितलंय, 627 आहे याचा, राईट, रजिस्ट्रीचा. देन येस, इन्स्टॉल्ड सक्सेसफुली, टेराफॉर्म हॅज क्रिएटेड अ लॉग फाईल. आता ह्या फाईलचं काय इम्पॉर्टन्स आहे ते वगैरे आपण बघू. लिहा ही फाईल. आता इथे बघा काय काय होत आहे, ls केलंय आपण, sample.tf दिसत आहे. आपण एक काम करू, बाकीच्या फाईल्सचं आपल्याला आता काही सध्या गरज नाहीये, तर rm-rf करून आपण काय करू, f2 ला डिलीट करू, f3 ला डिलीट करू, आणखी feat फीट फाईल ला डिलीट करू, एंटर. झालं का डिलीट? feat फीट फाईल, आणखी feat फीचर, f2, आणखी ls, fea. सगळ्यांची नावं टाकू शकलो असतो मी, बट मी लिहिले नाहीये, तर सॅम्पलला पण आपण उडवून टाकू. आता आपल्याकडे एकच फाईल अवेलेबल आहे, कोणती, sample.tf. क्लिअर. आणि जिथे फाईल अवेलेबल असेल तिथेच इनिट हे काम करणार, टेराफॉर्म इनिट. क्लिअर आहे एवढी गोष्ट. आणि काय होणार आहे, झालंय हे यामध्ये ते तुम्हाला कळलं, रजिस्ट्री घेऊन आलाय. आता इथे बघा ls-a, काही हिडन फाईल्स आपल्याकडे अवेलेबल असेल, हिडन डायरेक्टरीज अवेलेबल असेल. कोणती, एक .terraform आणि दुसरं कोणतं आहे .terraform.log.htcl. तर हे असते वर्जन आणि डिपेंडन्सीज रिलेटेड फाईल. ओके, आणि दुसरं काय असते ते बघा. तर .terraform मध्ये जा, ls.terraform, एंटर. काय आहे त्यामध्ये, प्रोव्हायडर. आता त्यामध्ये आपण प्रोव्हायडर मध्ये जाऊ,
यामध्ये काय दिसतंय, रजिस्ट्री दिसतंय. सॉरी, अगेन एल एस मध्ये बघतोय मी, रजिस्ट्री मध्ये काय असेल, हॅशिकॉफ. अगेन मी यामध्ये हॅशिकॉफ मध्ये जातोय, यामध्ये काय दिसतंय, AWS. कळलं आता तुम्हाला? ठीक आहे. तर इथे पुन्हा AWS मध्ये जातोय तर आपल्याला वर्जन दिसेल त्याचा 6.27 आणि यामध्ये अगेन जाता तर तिथे तुम्हाला दिसेल डेटा लिनक्स वाला. लिनक्स वर काम करणार आहात तर लिनक्स, आणि ते पूर्ण प्रोव्हायडर प्लगइन्स फाईल एक्झिक्युटेबल्स. आलं लक्षात? कसं कम्युनिकेट करतो AWS सोबत टेराफॉर्म हे समजलं? गुड. दुसरी फाईल इथे जी दिसते तुम्हाला LS-A मध्ये ती कोणती आहे, .terraform.log. तर हे वर्जन्स अँड डिपेंडन्सीज फाईल असते. ठीक आहे. या रिलेटेड कम्प्लीट इन्फॉर्मेशन तुम्ही सांगणार मला. .terraform.hcl.log.scl ही फाईल कशासाठी यूज होते ते तुम्ही सांगणार मला, की काय याचं इम्पॉर्टन्स काय. क्लिअर? टेराफॉर्म युनिट क्लिअर झालं, काय होतं हे क्लिअर झालं. ठीक आहे. सो सिम्पली आता नेक्स्ट स्टेपला जाऊ आपण. टेराफॉर्म प्लॅन काय करणार आहोत आपण, टेराफॉर्म प्लॅन. आता टेराफॉर्म प्लॅन करतो काय, सो लेट्स सी. काय म्हटलं होतं आपण काल, एक कम्प्लीट ब्लूप्रिंट, एक स्ट्रक्चर दाखवतो तुम्हाला. आता इथे काय म्हणतोय, नो व्हॅलिड क्रेडेन्शियल सोर्स फाउंड. स्ट्रक्चर कधी मिळेल, जेव्हा कॉन्ट्रॅक्टर अकाउंट वर जाणार किंवा एखाद्या फील्डवर जाणार आणि ते त्याचा ऍक्सेस असेल त्याला, तेव्हा तो चेक करू शकतो, नकाशा काढू शकतो. बट हा AWS वर कनेक्ट करू शकला का? का बरं नाही करू शकला? का म्हणतोय तो, काय म्हणतोय, नो व्हॅलिड क्रेडेन्शियल सोर्स फाउंड. तो जर AWS वर जाऊ शकत नाहीये तर स्ट्रक्चर बनवून आणणार का? नाही. आत्ताच आपण एक रोल क्रिएट केलाय पण तो अटॅच नाही केलाय. तो अटॅच केला तर हा इश्यू रिझॉल्व्ह होईल. व्हॅलिड क्रेडेन्शियल्स म्हणजे जो रोल आपण क्रिएट केलाय तो ऍज अ क्रेडेन्शियल काम करेल. कुणासाठी? या इन्स्टन्स साठी. आपण जो इन्स्टन्स क्रिएट करतोय, हा जो इन्स्टन्स आहे आपल्याकडे, ह्या इन्स्टन्स साठी तो जो रोल आपण क्रिएट केलाय EC2 फुल ऍक्सेस वाला, तो असेल ऍज अ क्रेडेन्शियल. कळलं? ठीक आहे. आणि ते रोल पॉलिसी काय आहे, कसं आहे, AWS मध्ये तुम्ही प्रॉपरली लर्न केलेला आहे, तो कन्फ्युज व्हायची गरज नाहीये. त्याने होणार काय, या टेराफॉर्म इन्स्टन्सला, या पर्टिक्युलर इन्स्टन्सला, या इन्स्टन्स मधून जे आपण टेराफॉर्म कमांड्स वगैरे रन करतोय त्या पर्टिक्युलर कमांड्स वगैरे सगळ्या EC2 सोबत कम्युनिकेट करू शकणार. बरोबर? काही डाऊट आहे यामध्ये? रोल काय आहे ते समजतोय? ठीक आहे. तो अटॅच का करायचा आहे ते समजलंय? गुड. सो रोल आपण क्रिएट केलाय तो आपण इथे देऊ. इथे दिसत नाहीये. टेराफॉर्म ऍक्सेस. ओके. क्रिएट वर बटन प्रेसच नाही केली. ओके. सो नाव कम बॅक टू हिअर. ARN कधी मिळतं? ARN एक क्रिएट झाल्यानंतर मिळतं. सो कॉपी, इथे मिळेल आपल्याला टेराफॉर्म ऍक्सेस, अपडेट IAM. आता हा जो इन्स्टन्स आहे, हा इन्स्टन्स EC2 च्या प्रत्येक रिसोर्स सोबत कम्युनिकेट करू शकतो. क्लिअर? यामध्ये कुठल्याही कमांड आपण ज्या एक्झिक्यूट करणार टेराफॉर्मच्या, त्या कमांडने आता EC2 वर मॉडिफिकेशन होईल. सो हा एक टर्म आहे, किंवा तुमच्या लॅपटॉप मध्ये एका युजरच्या ऍक्सेस की आणि सिक्रेट कीने काम करावं लागेल. हा, ओके. सो कन्फ्युजन नाहीये. आता आपला EC2 इन्स्टन्स आपला सफिशियंट आहे. तो सिम्पली कम हिअर. आवाज येतोय ऑनलाईन मध्ये? काही प्रॉब्लेम, काही इश्यू? हो सर. ओके. आता अगेन आपण काय करतोय, टेराफॉर्म प्लॅन करतोय. तर टेराफॉर्म प्लॅन आता तो आपल्याला देऊ शकतो पूर्ण रिस्पॉन्स.
पूर्ण की ऍक्च्युली काय तुम्ही क्रिएट करत आहात. सी दिसतंय इकडे. हा तर आता हे थोडंसं बघून घेऊ की काय होणार आहे यामध्ये. Terraform plan. What he is saying, Terraform use the selected providers to generate the following execution plan. Okay. The resource actions are indicate with the following symbols. प्लस म्हणजे काय असणार, क्रिएट. मायनस म्हणजे काय असणार, डिलीट. आणि टिल्ट म्हणजे चेंजेस. ओके. तर इथे बघा, टेराफॉर्म विल परफॉर्म द फॉलोइंग ऍक्शन्स. तो तुम्हाला सांगतोय. तुम्ही शुअर असाल तर ओके करायचं, अदरवाइज नाही. तर इथे बघा, AWS इन्स्टन्स माय इन्स्टन्स हे नाव दिलेलं आहे आपण. विल बी क्रिएटेड आणि हा रिसोर्स ब्लॉक AWS बद्दल आपण लिहिलेला आहे टेराफॉर्म फाईल मध्ये. त्यामध्ये काय सिलेक्ट केलं आहे तर AMI याने आपली कॅप्चर केलेली आहे. अवेलेबिलिटी झोन कॅप्चर केलेला आहे. ज्या पण गोष्टी आपण इथे दिलेल्या त्या गोष्टी यांनी कॅप्चर केली. आणि काही गोष्टी म्हणतोय तो, जसं ARN ते आहे नोन आफ्टर दी अप्लाय. येस, भरपूर साऱ्या गोष्टी आहेत ज्या अप्लाय केल्यानंतर मिळेल आपल्याला, क्रिएट झाल्यानंतर मिळणार. हा, ज्या टर्म्स आपण देऊ शकतो, जसं की इथे की नेम, रिजन, टॅग्स आपण दिलेला आहे. नेक्स्ट VPC सिक्युरिटी ग्रुप ID इथे आपण दिलेला आहे. तर त्या गोष्टी याने कॅप्चर केल्या आणि त्यानंतर तो म्हणतोय की आपण या गोष्टी क्रिएट करून एक इन्स्टन्स क्रिएट करणार आहोत. 1 to add, 0 to change, 0 to destroy. क्लिअर. जर तुम्ही ओके असणार तर तो तुम्हाला स्वतः सांगतोय की यूज धिस कमांड नाव, टेराफॉर्म अप्लाय. सो आपल्याला पण तेच करायचं आहे, टेराफॉर्म अप्लाय. सो टेराफॉर्म APPLY. क्लिअर. चालू करायचा. आता टेराफॉर्म अप्लाय केल्यानंतर सुद्धा तो तुमच्याकडून कन्फर्मेशन घेणार की चेक फर्स्ट अँड देन लेट मी नो यू आर रेडी टू क्रिएट ऑर नॉट. सी, अगेन त्याने प्लॅन दिलेला आहे. आणि विचारतोय, आर यू शुअर, एंटर द व्हॅल्यू, व्हॉट, येस. Do you want to perform this action? Yes, I want to perform this action. Now it's started. काय म्हणतोय, AWS instance my instance now creating. So wait for a minute. You will get your new EC2 instance. तुरंत. आता छोटे थोडं काही कमांड लिहिलेलं आहे आपण, म्हणून तो एवढ्या फास्ट मध्ये काम करतोय. पण जेवढे जास्त रिसोर्सेस असणार तेवढा तो टाइम घेणार. Refresh here. Now you can see your one instance here. बघा, एक रिसोर्स आलाय इनिशियलायझिंग स्टेटस मध्ये. तर हा रिसोर्स कोणी क्रिएट केला, टेराफॉर्मने क्रिएट केलाय. आपण काय केलं, आपण फक्त एक कोड फाईल लिहिलेली आहे आणि ती कोड फाईल आपण टेराफॉर्म अप्लाय करून एक्झिक्यूट करतोय. बरोबर. आणखी काही यामध्ये काय मिस केलंय आपण, थोडं इंटरेस्टिंग वाटलं आहे का, नाहीये. आता तुम्ही काय करणार, टेराफॉर्म इन्स्टॉल करून घ्यायचं. सर इन्स्टन्स क्रिएट करायचं का, सर थांबा माझ्याकडे फाईल आहे, पटकन एक्झिक्यूट करू, इन्स्टन्स क्रिएट होऊन जाईल. मॅन्युअल करायची गरज नाही. काय, हो, सगळं इथेच करायचंय आपल्याला, कुठे बाहेर जायचं नाहीये. यांनीच करायचं हे टेराफॉर्म. प्रत्येक रिसोर्स AWS मधला प्रत्येक रिसोर्स तुम्ही याने मॅनेज करणार टेराफॉर्म. अंडरस्टूड. ठीक आहे, एवढं कळलं. क्रिएट होतोय आता समजलं आपल्याला. ठीक आहे, याचे टॅग्स वगैरे बघा, याचा IP ॲड्रेस बघा, याला सिक्युरिटी ग्रुप कोणता आलाय ते बघा. T3 मायक्रो घेतलं होतं आपण, तो आलेला आहे. अवेलेबिलिटी झोन आपण जो दिलाय तोच घेतलाय त्यांनी. क्लिअर. सिक्युरिटी ग्रुप पण आपण दिला तोच आहे, ID पण आपण दिलेली, की नेम पण आपण दिलेला.
असं काही सेपरेट घेतलं का त्यांनी? हा, बट जर का तुम्ही सिक्युरिटी ग्रुप मेन्शनच करत नाहीये तर तो त्याच्या मनाने करेल, नवीन क्रिएट करेल. क्लिअर? तुम्ही अवेलेबिलिटी झोन देत नाहीये तर तो रॅन्डम सिलेक्ट करेल, जो मिळेल तो डिफॉल्ट मध्ये. ठीक आहे, तर या पद्धतीने इथे तुमचं काम होणार. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली आहे. आणि असेच तुम्हाला आता मल्टिपल रिसोर्सेस क्रिएट करायचे आहे. जसं की एक सिंगलचा सिक्युरिटी ग्रुप तुम्हाला आता क्रिएट करायचा आहे, तर आपल्याला या फाईलमध्येच चेंजेस करायचे. ओके, तर एक सिंगलचा सिक्युरिटी ग्रुप जर तुम्हाला क्रिएट करायचा असेल तर काय करणार तुम्ही? रिसोर्स ब्लॉक लिहिणार. रिसोर्स ब्लॉक मध्ये काय करायचं आहे आपल्याला? AWS_security group. येते का? येस, सिक्युरिटी ग्रुप. आणि इकडे काहीतरी नाव देणार, टेस्ट SG काहीतरी असं. मग आता इथे सिक्युरिटी ग्रुप साठी लागणारा सिंटॅक्स काय असणार, लागणारे आर्ग्युमेंट्स काय असणार? आर्ग्युमेंट्स माहिती आहे का इथे काय यूज करायचे? सिक्युरिटी ग्रुप क्रिएट करतो तर ते पण आठवा. काय असते? इनकमिंग ट्रॅफिक, आउटगोईंग ट्रॅफिक, पोर्ट नंबर, इनकमिंग, पोर्ट नंबर, आउटगोईंग. असतं की नाही? आठवलं का? असतं ना. आणि प्रोटोकॉल कोणता असतो? UDP TCP. फरक काय या दोघांमध्ये, UDP आणि TCP मध्ये? कोणाला काही माहिती आहे का याबद्दल? डिफरन्स माहिती आहे का UDP आणि TCP मधला? नाही माहिती? बरं, ठीक आहे, समोर जाऊ आपण. तुमच्या इंटरव्ह्यू मध्ये विचारेल मग क्वेश्चन. ओके, सो आता याबद्दल तर आपल्याला आयडिया नाही आहे, तर वापस या आपल्या डॉक्युमेंटेशनवर. डेटा सोर्स आपल्याला नकोय, आपल्याला काय पाहिजे? हे बघा इथे दिलेलं आहे त्यांनी, AWS कॉन्फिग लिस्ट वगैरे, ऍक्सेस की, सिक्रेट की टाकून तुम्ही ऍक्सेस करू शकता. दोनच गोष्टी घेतल्या यांनी. AWS इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे, तो तुम्हाला सांगतोय. हा, वन मोर थिंग, हे कमांड खूप इम्पॉर्टंट आहे. टेराफॉर्म FMT. लेट्स चेक. टेराफॉर्म FMT कमांड खूप इम्पॉर्टंट आहे. आता मी याला कसं लिहितोय, टेराफॉर्मचा कोड तुम्ही कसाही लिहा. ठीक आहे, मी उघडधोबड करतो याला. केलंय. ओके, आता टेराफॉर्म FMT करते काय, तर टेराफॉर्म FMT तुम्हाला सिंटॅक्स प्रॉपर करून देतो. ऍडव्हान्टेज काय त्याचा? सिंटॅक्स प्रॉपर करून देतो. ठीक आहे, तर टेराफॉर्म, सॉरी, पण त्याच्यासाठी टेराफॉर्म मला इथे इन्स्टॉल्ड पाहिजे विंडोज मध्ये. FORM टेराफॉर्म FMT कमांड यूज करणार तुम्ही. आणि टेराफॉर्म FMT ने काय होणार, हा जो सिंटॅक्स वगैरे आहे, हा सगळा सिंटॅक्स वगैरे काय होईल? क्लिअर होईल. ओके, FMT मीन्स फॉर्मॅटिंग. जसं टेराफॉर्म इनिट करतो, म्हणजे ज्या फोल्डरमध्ये तुमची फाईल असेल तिथेच करायचं. हो, येस, ज्या फोल्डरमध्ये फाईल्स आहेत तिथेच करायचं. तो त्या फाईलला, आता माझ्या या लॅपटॉपमध्ये इन्स्टॉल्ड नाही आहे टेराफॉर्म, नाही तर दाखवलं असतं मी तुम्हाला. बट इथे अवेलेबल आहे ना, इथे करून बघू शकतो ना आपण. तर इथे आपण काय करणार, नॅनो, काय आपल्या फाईलचं नाव sample.tf. तर इथे आपण याला उघडधोबड करू. असं काहीतरी करून ठेवतोय सिंपल. याला काय करणार, कंट्रोल सेव्ह करणार. झालं. कॅट मध्ये चेक करा, सॅम्पलला कसं लिहिलेलं आहे, पण मागे पुढे लिहिलेलं आहे. आता मी काय करणार, सिंपल
टेराफॉर्म FMT कमांड चालवणार. तर टेराफॉर्म FMT कमांड काय झालं? फ्रॉम झालं. ओके. ठीक आहे. तर FMT कमांड चालवल्याने बघा, तो जर त्याच्यात चेंजेस करायचे असेल तर फाईलचं नाव देणार, बट ती फाईल प्रॉपर असेल तर तो फाईलचं नाव देणार नाही, ब्लँक होईल सगळं, इथे काही देणार नाही. आता मी परत जर टेराफॉर्म FMT करतो तो काहीच देणार नाही, कारण त्याने सिंटॅक्स एरर रिझॉल्व्ह केले. आता चेक करा परत, सी प्रॉपर लाईन मध्ये आलंय सगळं. दिस इज द बेनिफिट ऑफ टेराफॉर्म FMT. आणखी छोट्या छोट्या कमांड्स आहेत पण तेवढा काही यूज होत नाही, बट FMT मोस्टली तुम्हाला ह्याच्यासाठी करावी लागते. त्याच्यासाठी फॉर्मॅटिंगसाठी. क्लिअर झालं? ओके. हा, आता आपण कुठे होतो? EC2 इन्स्टन्सवर होतो ना, सॉरी सिक्युरिटी ग्रुप. अगेन छोट्या छोट्या काही बघून घेतो मी, जेणेकरून तुम्हाला सांगायला मला बरं राहील. व्हॅलिडेट कमांड. व्हॅलिडेट कमांड काय करते? तर मेक शुअर युअर कॉन्फिगरेशन इज syntactically valid and internally consistent by using the terraform validate command. तर हे सुद्धा एकदम इझी आहे, काही नाही, तो फक्त तुमचा सिंटॅक्स वगैरे चेक करतो. टेराफॉर्म आणि यूज होत पण नाही तेवढी. व्हॅलिडेट अगेन सक्सेस. द कॉन्फिगरेशन इज व्हॅलिड. काही नाही, तो चेक करतो की व्हॅलिड आहे की नाही आहे. टेराफॉर्म FMT लावल्यानंतर तो व्हॅलिडेट करणारच. ठीक आहे. टेराफॉर्म FMT लावल्यानंतर सिंटॅक्स जर प्रॉपर आलाय, फॉर्मॅटिंग जर प्रॉपर आली आहे, तर तो व्हॅलिडेट व्यवस्थित करेल. आलं लक्षात? हे कमांड तेवढी काही यूज होत नाही. गो विथ दी FMT ओनली. क्रिएट इन्फ्रास्ट्रक्चर, अप्लाय. सो हे सुद्धा आपण करून बघितलेलं आहे. आणखी यामध्ये एक्स्ट्रा काय दिलेलं आहे तर लेट्स चेक. टेराफॉर्म शो. इन्स्पेक्ट स्टेटस. अरे हे तर सांगायचं राहिलं तुम्हाला. आपण अप्लाय केलंय ना. आता अप्लाय केल्यानंतर पण आपल्या सिस्टम मध्ये काही चेंजेस होतात. सिस्टम म्हणजे मीन्स काही फाईल्स ऍड होतात, ज्या की खूप इम्पॉर्टंट फाईल्स आहेत, ज्याबद्दल आपल्याला डिस्कस करावंच लागणार आहे, आणि तो इंटरव्ह्यू क्वेश्चन येणार म्हणजे येणारच आहे. तर LS करतोय मी. इथे कोणत्या फाईल्स तुम्हाला डिफरंट दिसत आहे सांगा. कोणती फाईल दिसते? terraform.ts स्टेट फाईल. ओके. तर ही एक अशी फाईल आहे जे तुम्ही डिलीट करू शकणार नाही म्हणजे करायची नाहीये, आणि जर डिलीट झाली तर तुम्हाला खूप इश्यू येऊ शकतात. तर या फाईलला प्रोटेक्ट करायचं काम तुमचं असतं. अशी काय इम्पॉर्टंट आहे ही फाईल? क्वेश्चन असायला पाहिजे ना तुमचा, की सर एवढी इम्पॉर्टंट काय ही फाईल? डिलीट झाली तर प्रॉब्लेम येणार, आपल्याला त्याला प्रोटेक्ट करायचं आहे डिलीट नाही होऊ देण्यापासून. तर असं काय इम्पॉर्टन्स आहे? तर या फाईलमध्ये आता जे तुम्ही क्रिएट केलं EC2 इन्स्टन्स, तो पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरचा इन्फॉर्मेशन असतो. आणि जर तुम्हाला परत त्यामध्ये काही चेंजेस करायचे आहे तर टेराफॉर्म सर्वात आधी या फाईलला चेक करतो. या फाईलमध्ये इन्फॉर्मेशन मिळाली त्याला तर तो चेंजेस करेल किंवा डिलीट करेल ऍज पर अवर कमांड. क्लिअर आहे? तर ही फाईल खूप इम्पॉर्टंट फाईल आहे. या फाईलला तुम्ही चुकूनही मेस करू नका. टेराफॉर्म यामध्ये असते काय तर सिम्पली चेक टेराफॉर्म TF स्टेट फाईल, एंटर, आणि इथे बघा जे पण तुम्ही क्रिएट केलेलं आहे, जो इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही क्रिएट केलेला आहे त्याबद्दल फुल इन्फॉर्मेशन अवेलेबल असते. टेराफॉर्म व्हॅलिडेट, टेराफॉर्म कॅट, हिअर. तर वर्जन काय आहे टेराफॉर्मचा, वर्जन कुठून आहे, मोड काय, मॅनेज, AWS काय
क्रिएट केलं तुम्ही, AWS इन्स्टन्स क्रिएट केलेला आहे, नाव काय आहे, गाव काय आहे, MI इमेज कोणती आहे, ARN काय आहे त्याचं, हे पूर्ण इन्फॉर्मेशन त्याच्याकडे अवेलेबल असेल, इन्फ्रास्ट्रक्चर जो तुम्ही क्रिएट केलेला आहे. आणि टेराफॉर्म तो जेव्हा पण तुम्हाला त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करायचं आहे, काही चेंजेस करायचे आहे किंवा काही त्याला डिलीट करायचं आहे, तर तो सर्वात आधी कुणाला चेक करणार, या फाईलला चेक करणार की या फाईलमध्ये जे आहे तोच रिसोर्स मला मॉडिफाय करायचा आहे की दुसरं काही आहे की नवीन क्रिएट करायचं आहे. आलं लक्षात? कन्फ्युजन नाही आहे ना? ठीक आहे, ही खूप इम्पॉर्टंट फाईल आहे. तर येस, आता या फाईलवर कसं काम करायचं ते समजलं. समोर याला प्रोटेक्ट कसं करायचं ते पण बघणार आपण. बट आता आणखी एक लाईफ सायकल मधली लास्ट टर्म आपली एक बाकी आहे. जेव्हा आपण इनिट करतो तेव्हा आपण दोन फाईल्स क्रिएट करतात. हा, इनिट होतो तेव्हा हिडन एक फोल्डर क्रिएट होतो. मी दाखवलं तुम्हाला कोणता, .terraform. त्याच्या आतमध्ये रजिस्ट्री असते AWS ची आणि दुसरी फाईल लॉग फाईल. अप्लाय केल्यानंतर ते चालेल. नाही आहेत ना ते चालले कसे जाणार? मी LSS केलाय ना, LS-A करू ना आपण, ते कसे जाणार? हिडन फाईल आहे म्हणून ते LS मध्ये कसं दिसणार? ते जाणार. हॅलो येस सर, आपण जेव्हा टेराफॉर्म इनिट केलं होतं हा, तर तिकडे .tf टेराफॉर्म एकच फाईल होती आपली, राईट? तिथे जर आपल्या मल्टिपल फाईल्स असल्या तर तो कोणती रीड करणार, की मग आपल्याला स्पेसिफाय करायला लागतं पर्टिक्युलर फाईल? .terraform काय म्हटलं मला कळलं नाही. आता बघा, आपल्याकडे sample.tf एकच फाईल होती, राईट, फोल्डरमध्ये. हो, तर मग इनिट केल्यावर त्याने ती रीड केली. तर तिथे मल्टिपल टेराफॉर्म फाईल्स असतील तर मल्टिपल टेराफॉर्म फाईल असतील तर सगळ्याच फाईल तो रीड करणार, सगळे रीड करणार. आणि मग सगळे रीड करणार, सगळ्याच्या सगळ्याच रीड करणार. आता ते कसं जसं लिहायचं इकडे आहे, आपण ते कसं लिहायचं आहे त्याची पण एक प्रोसेस असते. ठीक आहे, आपण ते हळूहळू बघणार आहोत. उद्याला आपण एक कशा पद्धतीने मल्टिपल फाईल्स लिहिणार आणि ते कसे एक साथ एक्झिक्यूट होतात ते बघणार. ठीक आहे. सर, मग आपण सॅम्पल फाईलमध्ये AWS कॉन्फिगर केलेलं आहे, दुसऱ्या फाईलमध्ये जर मी GCP कॉन्फिगर करून ठेवलं असेल मग करू शकतो पण मग नंतर ना ते कॉन्फ्लिक्ट होणार. काय, ही फाईल AWS वर क्रिएट करायला जाणार आणि ती फाईल तिकडे GCP वर जाणार. तसं आपण करत नाही. आपण आपला प्रोव्हायडर सेपरेट लिहितो आणि देन त्या प्रोव्हायडर थ्रू आपण काम करतो. तर इथे मॉड्यूल वाला कन्सेप्ट पण येतो. ठीक आहे, आपल्याला जर सेपरेट क्लाउडवर काम करायचं असेल तर मॉड्यूल क्रिएट करून ठेवायचे असतात. तुम्ही एक GCPचा फोल्डर बनवा, एक AWSचा फोल्डर बनवा. AWS ला लागणाऱ्या सगळ्या फाईल्स तुम्ही AWS वाल्या फोल्डरमध्ये क्रिएट करा. GCP ला लागणाऱ्या पूर्ण फाईल्स तुम्ही GCPच्या फोल्डरमध्ये क्रिएट करा. तुम्हाला जर AWS वर काम करायचं आहे तर AWSच्या फोल्डरला कॉल करायचं आहे. समोर आपण मॉड्यूल्स मध्ये बघणार आहोत. AWSच्या फोल्डरला कॉल करायचं तर AWS वर काम होईल. GCPच्या फोल्डरला कॉल करायचं तर GCP वर काम होईल. म्हणजे इनिट केल्यावर तो सगळ्याच फाईल रीड करणार. आपण एक पर्टिक्युलर फाईल येस, त्या फोल्डर मध्ये जाऊन आपण करू शकतो किंवा त्याला कॉल करू शकतो एखाद्या डिफरंट लोकेशनवर. हो, ठीक आहे. त्या फाईल्स मल्टिपल असेल त्या पूर्ण फाईल्सला तू इनिशिएट करतो. डोंट वरी, आपण ते बघणार आहोत कशा मल्टिपल फाईल्स एक्झिक्यूट होतात. पण सध्या आपला मेन टार्गेट काय आहे, दिस फाईल. ओके, याला सेव्ह कसं करायचं. तर एक टर्म आणखी बघून घेऊ आपली टेराफॉर्म मध्ये शेवटची लाईफ सायकल मधला शेवटचा फेज तो म्हणजेच टेराफॉर्म डिस्ट्रॉय. बरोबर होतं ना, FORM डिस्ट्रॉय. ओके, आता डिस्ट्रॉय काय करतं, तर डिस्ट्रॉय काय करेल, या फाईलला चेक करेल. या फाईलमध्ये जे पण इन्फ्रास्ट्रक्चर त्याला सापडणार तो पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर तो डिलीट करणार. आलं लक्षात? तर यामध्ये काय आहे, आता EC2 इन्स्टन्सची पूर्ण इन्फॉर्मेशन आहे. तर आपण मी डिस्ट्रॉय जर करतोय तर तो काय करणार, डिस्ट्रॉय करायला कुठून घेणार इन्फॉर्मेशन, इथून इन्फॉर्मेशन चेक करणार. तो टेराफॉर्म डिस्ट्रॉय सी AWS इन्स्टन्स रिफ्रेशिंग स्टॅट. अगेन तो विचारतोय तुम्हाला की आर यू शुअर. कारण आणि हे डिस्ट्रॉय कमांड तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये चालवू नका.
नाही तर अख्खा इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उडवून देणार. याची सर्वात आधी तर तुम्हाला परमिशनच राहत नाही. बघा आता इथे मायनस साईन देतोय. मायनस साईन मीन्स डिलीट. 1 टू डिस्ट्रॉय. तर इथे आपण आता यस डिस्ट्रॉय करतोय. एंटर. काय हो EC2 फुल ऍक्सेस आहे ना त्याला. आपण फक्त क्रिएशनचं दिलं असतं तर तो क्रिएट करणार. डिलीटचं नाही द्यायची मग. हा आपण फुल ऍक्सेस दिलाय ना. EC2 मध्ये जे आपण फुल ऍक्सेस देतो त्याच्यामध्ये जसं AWS मॅनेज त्याची पॉलिसी आहे. हम्म. तर त्याच्यामध्ये आता मला डिलीटची नाही द्यायची. डिलीट सोडून बाकी सगळं द्यायचं. So मग त्यामध्ये कस्टम करायचं ना. आता तो तुमचा AWS चा IAM चा कन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला हे समजेल. आणि सर जसं तुम्ही टेल सांगितलं तर ते पण इथे चेंजेस करू शकतो. हो आपण चेंजेस कसं करणार जेव्हा आपण एखादी इमेजची किंवा इथे जेव्हा चेंजेस करणार T3च्या जागेवर T4 लिहिणार किंवा मग माय इन्स्टन्सच्या जागेवर काहीतरी वेगळं लिहिणार. आयडीच्या जागेवर काही वेगळं लिहिणार. तेव्हा ते इथे जे मायनस साईन दिसतंय या मायनसच्या जागेवर काय दिसणार टिल दिसणार की येस दिस व्हॅल्यू इज चेंज्ड असं. सो 1 is now destroyed. Go and check your instance now terminated. सर Yes. हा टेराफॉर्म आपलं डिस्ट्रॉय करायच्या आधी जर इन्स्टन्स क्रिएट झालेला आहे आणि तो डिलीट केला आपण समजा तर तो पुन्हा ऑटोमॅटिक क्रिएट होऊ शकतो का? टेराफॉर्म अप्लाय करावं लागेल परत. ओके. असं ऑटोमॅटिक नाही होणार तो? ऑटोमॅटिक नाही होणार. ऑटो स्केलिंग नाहीये ते जे ऑटोमॅटिक क्रिएट होईल. आपण टेराफॉर्मला परत इन्स्ट्रक्शन द्यावी लागेल तेव्हा तो क्रिएट होईल. स्टार्ट अँड स्टॉप केलं त्याच्यामध्ये ठीक आहे. तर एक काम करू आजच्यासाठी एवढंच ठेवू. उद्याला आपण काय करू तर मॉड्यूल्स बघू आणि डिफरंट फाइल्स कसे क्रिएट करणार ते बघू. क्लिअर आहे? ओके.